नमस्कार मंडळी. अलकाताई, खूप खूप स्वागत आहे रसिक वाचक समूहामध्ये. आणि वसुंधरा ताईंचं सुद्धा स्वागत आहे. मंडळी, आपण आज 25 जुलै आणि आषाढी एकादशीच्या सर्व रसिक मंडळींना खूप खूप शुभेच्छा. अ, गेल्या नुकताच आपला रसिक वाचकचा आपण साधारणतः सगळे ऑनलाईन कार्यक्रम करत असतो. नुकताच आपला 125वा पुष्प गुंफण्यासाठी अर्थतज्ञ डॉक्टर गिरीश जाखोटिया हे आले होते आणि छान तो कार्यक्रम झाला. आणि आता पुन्हा आपण ऑनलाईन पद्धतीने आपले सत्र, आपला प्रवास पुढे चालू करत आहोत. आणि त्यानंतर आजच्या आपल्या मैफलीमध्ये इथे आमंत्रित आहेत अलका जोशी मॅडम. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. अलका सुहास जोशी, मुंबईचा इतिहास, तिचा सांस्कृतिक वारसा आणि तिचे जतन याविषयी अपार प्रेम असलेल्या अलका जोशी गेली अनेक वर्ष मुंबई मेरी जान या उपक्रमातून मुंबईच्या हेरिटेज वॉकचे आयोजन करत आहेत. तसंच कुठे शोधिशी या उपक्रमाद्वारे वारसा पर्यटन सहलींचे आयोजन करतात, नियोजन करतात आणि इतिहास रसिकांना आपल्या समृद्ध संस्कृतीचे नव्याने ओळख करून देत असतात. स्टॅटिस्टिक आणि इकॉनॉमिक्स मध्ये पदवी, मराठी साहित्यात MA, पत्रकारितेचा डिप्लोमा आणि ठाणे महाविद्यालयातून पुरातत्वशास्त्रातील पदव्युत्तर डिप्लोमा असा त्यांचा एक भक्कम शैक्षणिक पाया आहे. मुंबई महानगरपालिकेतून अधिकारी म्हणून कार्य करून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांची ज्ञानयात्रा, सांस्कृतिक कार्य हे अखंडपणे सुरू आहे. आकाशवाणीसाठी त्यांनी मालिका लेखन केलेलं आहे. श्री लक्ष्मी, दीपलक्ष्मी, साप्ताहिक विवेक तसंच विविध दिवाळी अंकांमधून त्यांनी सातत्याने लेखन केलेलं आहे. शासकीय व हौशी संस्थांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे संहिता लेखन, दिग्दर्शन, निवेदन अशा विविध माध्यमातून आपल्या लेखणीची आणि सर्जनतेची छाप त्यांनी सोडलेली आहे. तुझी ग पैंजणा आणि मुंबई मेरी जान हे त्यांचे ऑडिओ व्हिज्युअल कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरलेले आहेत. त्यांचे 30हून अधिक प्रयोग यशस्वीरित्या सादर झालेले आहेत. कथा, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये देखील अनेक पारितोषिकं मिळवलेली आहेत. त्यांनी साहित्य विश्वातही अनेक त्यांचं एक स्वतंत्र स्थान त्यांनी निर्माण केलंय. आणि आज आपल्या समोर ज्येष्ठ लेखिका वसुंधरा घाणेकर लिखित पुन्हा नव्याने या पुस्तकातील एका हृदयस्पर्शी कथेचं अलकाताई आपल्या समोर अभिवाचन करणार आहेत. आणि हा रसिक वाचक मंचावरचा एक वेगळा प्रयोग आपण आज सादर करणार आहेत. लेखिकेचं नाव आताच घेतलं, सौ वसुंधरा घाणेकर. त्यांचा देखील थोडक्यात परिचय करून देते. लेखिका, साहित्य, कला आणि संवेदनशीलतेचा संगम म्हणजेच आपल्या वसुंधराताई. वसुंधरा घाणेकर यांचा जन्म बघा 23 एप्रिल, आणि 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यांचा गणित विषयातील पदवीधर त्या असून सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथून 2023 मध्ये निवृत्त झाल्या. वाचन, कथालेखन, कविता लेखन, चित्रकला, रांगोळी कला अशा विविध कलांचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे. 1991 मध्ये त्यांच्या पहिल्याच कथेला पु भा भावे पुरस्कार मिळाला. त्यानंतर स्त्री, क्रिस्ट्रीम तसंच विविध नामांकित दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. 2000 मध्ये माहेर प्रकाशन आयोजित कथादीप स्पर्धेमध्ये त्यांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचे कथासंग्रह ज्याचा त्याचा परीघ हे डिंपल प्रकाशनचं आहे. पुन्हा नव्याने मॅजेस्टिक प्रकाशन हाऊसचं, पांढरा गुलमोहर आणि पुन्हा नव्याने याची दुसरी आवृत्ती देखील आलेली आहे 2025 मध्ये. आणि पुन्हा नव्याने या कथासंग्रहाला 2017 मध्ये वामनराव रेगे पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे. बाल साहित्यातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे. 2025 मध्ये सिझलिंग ब्राउनी या बालकविता चॅनलची त्यांनी निर्मिती केली. तसंच 2026 मध्ये परिराणी परिराणी हा त्यांचा बालकविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधील सेवा काळात निबंध आणि कविता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले. त्या विविध साहित्य पुरस्कारांच्या परीक्षक मंडळात सुद्धा सक्रिय सहभाग असतात. आणि श्री दीपलक्ष्मी या नामवंत दिवाळी अंकाच्या त्या संपादक सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टलवर त्यांचे संगती रंग हे रोचक सदर नियमित प्रसिद्ध होते. सामाजिक जाणीव आणि संवेदनशील विषयांना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या कथा विविध दर्जेदार दिवाळी अंकांमधून सातत्याने प्रकाशित होत असतात.
साहित्य, कला, सामाजिक भान या सगळ्यांचा अगदी सुंदर मेळ साधणाऱ्या वसुंधरा घाणेकर आणि त्यांचं आज पुस्तक आपल्या समोर येत आहे पुन्हा नव्याने. अ, अभिवाचन आता करणार आहेत आपल्या सौ अलका जोशी मॅडम. अभिवाचन म्हणजे एक फक्त कथा वाचन नव्हे तर त्या शब्दांमधील भावना असेल किंवा व्यक्तिरेखांचा प्रवास, लेखकांचा एक संवेदनशील जिवंत अनुभव श्रोत्यांसमोर पोहोचवण्याचा अभिवाचनातून प्रयत्न केलेला असतो. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण आता घेणार आहोत. तेव्हा अधिक वेळ न घालवता अलकाताई तुमच्याकडे माईक सोपवते आणि पुढची सगळी सूत्र तुम्ही सांभाळा. धन्यवाद आणि आपलं स्वागत. खूप खूप धन्यवाद मनीषाजी या छान ओळखीबद्दल. रसिक वाचकच्या सगळ्या सदस्यांना मनपूर्वक नमस्कार करते. आज आषाढी एकादशीचा चांगला दिवस आहे म्हणून सगळ्यांना मनापासून रामकृष्ण हरी. रसिक वाचक अत्यंत उपक्रमशील अशी संस्था आहे. त्यांनी मला या ठिकाणी अभिवाचन करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अतिशय मनापासून धन्यवाद. माझी मैत्रीण वसुंधरा घाणेकर हिची मला आवडलेली एक कथा वाचायची तिने मला परवानगी दिली. इतकंच नाही तर ती कथा अभिवाचन योग्य होण्यासाठी आणि ती वेळेमध्ये संपवण्यासाठी जे काही थोडेसे बदल त्यात करायला लागले होते तेही करण्याची तिने मला मोठ्या मनाने परवानगी दिली. याबद्दल तिचेही अतिशय मनपूर्वक आभार मानते. पुन्हा नव्याने हा मॅजेस्टिकनी प्रसिद्ध केलेला अतिशय चांगला कथासंग्रह आहे. या कथासंग्रहातल्या कथांमधल्या स्त्रिया या सगळ्या प्रोटेगॉनिस्ट आहेत, आधुनिक विचारांच्या आहेत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम आहेत आणि आपल्या स्त्रीत्वाबद्दल त्यांची अतिशय चांगली भावना आहे, चांगला विचार आहे. असं असून सुद्धा या स्त्रिया बंडखोर नाही, समाज व्यवस्था उद्ध्वस्त होईल किंवा कुटुंब व्यवस्था मोडून पडेल असा विचार वसुंधरा ताईंच्या स्त्रिया करत नाही. म्हणूनच मला त्यांच्या कथा अतिशय आवडतात. आधुनिक विचार देणाऱ्या तरी सुद्धा एक स्वर्ण मध्य गाठणाऱ्या या स्त्रिया. त्यातलीच एक कथा जी मला खूप आवडली होती त्या कथेचं शीर्षक आहे एक कळी उमलताना. तिचं मी अभिवाचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. चूक भूल काही झाली तर क्षमा असावी मंडळी. कथा वाचनाला सुरुवात करते. एक कळी उमलताना. फोन वाजला तेव्हा रात्रीची जेवणं आटोपली होती. रेणू टेबल आवरत होती. शशांक टीव्हीवर मॅच पाहत होता आणि एकीकडे त्याची चिनू जवळ मस्ती चाललेली होती. रेणूनं फोन घेतला. बाबाच होते फोनवर. म्हणाले आईचं ऑपरेशन करायचंय. काळजीच आहे. तातडीनं करावं लागेल. टेस्टही असतील ना बऱ्याच. रेणू हे सगळं मुंबईला तुझ्याकडे केलं तर बरं. तुझ्या घरी सोयीचं पडेल. चालेल ना? तुझं घर हक्काचं आहे. काय? पुन्हा पुन्हा बाबा जणू परवानगी मागत होते. मग रेणू दटावूनच म्हणाली हक्काचं म्हणताय ना बाबा, पण मग तुझं घर किती वेळा बोलून दाखवताय. अहो या ना, मी वाट पाहतेय. चिनू झोपली तशी शशांक म्हणाला प्रायमरी स्टेज दिसते रेणू. हिस्टरेक्टमीवर भागेल. किमोथेरपी सुद्धा लागणार नाही कदाचित. काळजी नको बस. रेणू म्हणाली शशांक तसं नाही रे. एवढं मोठं ऑपरेशन ओपन सर्जरी होणार आहे. म्हणजे मग त्यांच्या राहण्याचा स्पॅन किती मोठा असेल तो. बरेच आठवडे एकत्र राहायला लागेल ना त्यांच्या बरोबर. रेणू अगं ठीक आहे. तू अगदी प्राईम टाइमला रजा टाक. मी काय कधी चक्कर टाकू शकतो यू नो दॅट. प्रश्न तो नाहीये रे. बाकीच्या ऍडजस्टमेंट काय सहज होतील. नो इश्यूज. मग मग काय प्रॉब्लेम आहे तुझा. शरयूबाई. शरयूबाई शशांक त्यांच्या बरोबर इतके दिवस काढायचे म्हणजे. तुला माहितीये ना बाबा माझे आहेत. पण बाबांची बायको ती काही माझी आई नाही. तोंडेखलं आई म्हणायचं नुसतं. किती टाळत आलीये मी तिला आजवर. समीरा अमेरिकेत.
त्यामुळे माझ्यावरच बाबांची दिसतं. आता शरयूबाई आजारीच पडल्या म्हणून येत आहे. टेस्ट करायच्या किती दिवस लागतील कोण जाणे. टेक इट इझी रेणू. एखादी अनोळखी परकी बाई येते असं समज घरी काही काळासाठी. आणि मुख्य म्हणजे तुझ्या डोक्यातला सावत्रपणा काढून टाक. याहून अधिक काय बोलावं हे शशांकला कळेना. लहान वयात रेणूनं भोगलेल्या पोरकेपणाचा त्याला अनुभव नव्हताच. आईची जागा परक्या स्त्रीनं घेणं याची केवळ तो कल्पनाच करू शकत होता. रेणू कर्तबगार आहे. ऑफिसमध्ये एक्झिक्युटिव्ह लेवलला ती पटापट निर्णय घेते. पण सावत्र आई बरोबर कसं वागायचं याचं दडपण आलंय हिला. शरयूबाईंनाही याची कल्पना आहे. क्वचितच मुंबईला येतात त्या. एखाद दिवस राहतात आणि मग त्यांच्या मोठ्या बहिणीकडे ताईकडे मुक्काम करतात. रेणूला सांगलीला जाताना बाबांना भेटायची ओढ असते. आणि आईबद्दल कोरडेपणा. मोजकच बोलणं. हे दुहेरी नातं रेणू कसं सांभाळत असेल? तिच्या मनात तिच्या खऱ्या आईची स्मृती धगधगीत जिवंत आहे. 7-8 वर्षाची असतानाच्या आईच्या आठवणी तिनं जपून ठेवल्या. नटणं मुरडणं याचा शौक तिला नाही. पण आईचा शालू, तोडे जपलेत तिनं. आईला काळा रंग आवडत नसे म्हणून रेणू ही काळे कपडे कधीच वापरत नाही. तिचं धारदार सरळ नाक आईसारखं आहे याचा तिला तीव्र अभिमान आहे. आईला तुळस प्रिय होती म्हणून टेरेसवर सिरामिकचं तुळशी वृंदावन ठेवलंय तिला. रेणूच्या वाढदिवसाला आईनं काढलेली रांगोळी, फ्रॉकवर भरलेली फुलं. रेणूला किती आणि काय काय आठवत असतं. जेमतेम 8 वर्षांचा सहवास रेणूच्या मनात काठोकाठ भरलेला आहे. इतका काठोकाठ की त्यामध्ये शरयूबाईंना कणभरही जागा राहिलेली नाही. शरयूबाई आणि बाबा रेणूकडे आले. प्रत्यक्षात रेणूला जितकं वाटत होतं ना तितकं काही अवघड गेलं नाही. शरयूबाई अशक्त झाल्या होत्या ते कळत होतं. बाबाही बावरले होते. दुखरे गुडघे सांभाळत ते चालत होते आणि रेणूकडे कावड्या बावड्या नजरेनं पाहत होते. रेणूला बाबांचं मन कळत होतं. आपण शरयूबाईंना आई म्हणून कधीही स्वीकारलेलं नाही हे तिने वेळोवेळी दर्शवलेलं आहे. लहानपणी धिंगाणा घालून आणि मोठेपणी फटकून अंतर राखून. त्यामुळे बाबांना किती ऑकवर्ड होत असेल हे रेणू जाणून होती. त्यांची सैरभैर नजर रेणूच्या मनात कालवा कालव करत होती. पण पण चिनूमुळे वातावरण निवळलं. टेरेस गार्डन, झाडं, फुलं हा चिनूच्या अगदी आवडीचा विषय. शरयूबाईंनाही झाडं प्रिय. हा जिव्हाळ्याचा विषयच त्या दोघींमधला दुवा झाला. आजी, मी ना पूर्ण टेरेस भरून झाडं लावणार आहे. चिनू आजीला गच्चीत नेत म्हणाली. शरयूबाई कौतुकाने हसल्या. चिनूला म्हणाल्या, चिनू गुलाब आहेत का ग इथे? हो. अगं रोज ना आहे की रेड रोज. टाकू का तुला आजी? चिनूकडे पाहत बाबा म्हणाले, तिच्याकडे पाहिलं की मला समीराचा भास होतो. ती सुद्धा अगदी अशीच चिकटली होती हिला. बाबा खुशीत आले. चिनू रोज दाखवत होती. झाडावर कळी येते पण ती कोमेजूनच जाते. उमलत नाही. कळीचं फूल होतच नाही. चिनूचे फुगलेले गाल पाहून शरयूबाई कळकळून हसल्या. तिला जवळ घेऊन त्या म्हणाल्या, हे बघ बाळा, ही सावली पडते ना तुझ्या रेड रोजवर. रोजला की नाही ऊन आवडतं. शानदार ऊन. तू टॉनिक घेतेस की नाही? तसं रोजचं टॉनिक. ही झाडं उन्हात सरकवायची का आपण? म्हणजे बघ रोजच्या कशा कळ्या फुलतील. चिनूनी लगेच पप्पाला हाक मारून मनासारखं करून घेतलं. शरयूबाईंची आणि आबांची गट्टीच झाली तिची. 2च दिवसात असं झालं की जणू आजी आबा पहिल्यापासून तिथलेच आहेत. शशांकनं स्वतः शरयूबाईंच्या टेस्ट आणि हॉस्पिटलच्या अपॉइंटमेंट शेड्यूल करून दिल्या. त्यांच्याबरोबर कोण जाईल, गाडी कुठली, ड्रायव्हर कोण, सगळे प्लॅन शशांकनं आखून दिले. बाबा म्हणाले,
रेणू, ऑपरेशनच्या वेळी असशीलच ग तू, पण या सगळ्या टेस्ट, या सगळ्या अपॉइंटमेंट, डॉक्टरच्या व्हिजिट, त्या सुद्धा तू मॅनेज करशील ना हिच्याबरोबर जाऊन? मग खाजगी आवाजात म्हणाले, बाई माणूस हवं ग बरोबर, तुझ्यामुळे ना मोकळेपणा वाटेल हिला. होय तर रेणूनं लगेच होकार दिला. इतक्या वर्षांची मौनाची भिंत, पण तरीही मी सोबत असावं असं बाबांना वाटतंय. रेणू बरोबर मोकळेपणा वाटण्याचं कारण काय? तर म्हणे ती एक बाई आहे, ह्याशिवाय कुठलं असणार? तिला लख्ख आठवलं. बाईपणाची आपली पहिली जाणीव शरयूबाईंशी थेट जोडली गेलेली आहे. आई गेल्यावर बाबा खचले होते. तेव्हा रेणू 9 वर्षांची, तर समीरा नुकती 3 पुरी झालेली. गावात त्यांची आत्या होती. ती या मुलींकडे पाहायला लागली. पण आत्याला तिचा तिचा संसार होताच. तिची किती मदत होणार? मग बाबांनी दुसरं लग्न करावं असा आत्यांनी प्रस्ताव आणला. बाबा त्यावेळेला 40शीला सुद्धा पोचले नव्हते. मुलींचं संगोपनही करायचं होतं. नव्या आईला घरात न येऊ देण्याचा रेणूनं निश्चय केला होता. तिच्या विरोधात तिनं मोहीमच उघडली होती, ज्यात समीराचा काहीही उपयोग नव्हता. कॅडबरी मिळाली की समीराचं रडणं थांबायचं. समीराला झोपताना आई लागायची. पण हल्ली ती बाबांचे श्लोकही चालवून घेत असे हे रेणूच्या लक्षात आले. म्हणजे बाबांना दुसऱ्या लग्नापासून परावृत्त करायची लढाई एकट्या रेणूची, ही लढाई तिची एकटीची होती. तिनं कितीही विरोध केला तरी शरयूबाई घरात आल्याच. आई गेल्यानंतर 1 वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ लोटलेला होता. पण रेणूनं आपल्या आईची आठवण अगदी ताजी ठेवलेली होती. शरयूबाईंना आई असं संबोधन सुद्धा ती लावत नसे. शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा करून बऱ्याचदा आत्याकडे पळायची. आत्या सांभाळून घेत असे. घरात रणांगण होऊ नये, शरयूबाईंना संसार सोपा व्हावा म्हणून आत्याच काळजी घेत असे. समीराला मात्र शरयूबाईंचा लगेच लळा लागला. पण त्यामुळे रेणूपासून तिची धाकटी बहीण समीरा दुरावत चालली. उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा रेणू आणि समीरा यांना घरी घेऊन आला. आजोळी दोघांचे लाड होत होते. मामी मात्र त्यांना कंटाळायची. हट्टी रेणू आणि अगदीच लहानशी समीरा. न जाणो या दोघी जर आजोळीच कायमचा ठिय्या मांडून बसल्या तर? मामीच्या पोटात ही भीती होती. शिस्त दाखवण्याच्या निमित्तानं ती चांगली खरड काढायची दोघींची. अधूनमधून रेणू आणि समीराच्या बाबांची बाजूही मांडायची. आणि अगदी समजुतीनं बोलल्यासारखं दाखवत म्हणायची, घरात बाई माणूस हवं, त्यांच्या बाजूने विचार करायला नको. रोज आपली ती आत्या धावत येते, कधी मुलींना घरी नेते. वर्ष होईल आता, पदरात 2 मुली, त्यात ही रेणू आता मोठी व्हायला लागली. बोलताना मामी रोखून बघायची रेणूकडे, तिच्या उमलत्या शरीराकडे. ज्या गोष्टी झाकाव्या असं रेणूला वाटायचं, नेमकं तिथेच टक लावून मामी पाहायची. मग रेणूला आठवायचं, शेजारच्या पाध्ये काकू त्या सुद्धा आत्याजवळ म्हणाल्या होत्या, रेणू अशी वाढत्या वयाची आणि उखाड्याची, तिची जबाबदारी घ्यायला घरात बाई हवीच. सावत्र आईच्या कल्पनेनं आजी खरं म्हणजे बिथरली होती. तरी ती सुद्धा एकदा म्हणाली, दुसरी आई आणली तरी चालेल, पण मुलींना हक्काचं घर हवं, वडिलांचं छत्रही हवं. आपण किती दिवस पुरणार नातींना? रेणू समीराला मामीच्या ताब्यात राहायला नको, नाहीतरी मुली म्हणजे परक्याचं धन. जातीलच सासरी. खरं घर तेच हो बाईला. रेणूला मामीच्या, आजीच्या, आत्याच्या आणि पाध्ये काकूंच्या बोलण्याचे अर्थ नीट लागायचेच नाही. रेणू वाढत्या वयाची, ती बाई होणार म्हणजे काय? आणि ती अशी बाई होणार म्हणून घरात बाई माणूस पाहिजे.
म्हणजे तरी काय, रेणू मुलगी आहे म्हणजे बाबांचं घर हे तिचं घरच नाही का म्हणून. हळूहळू उमलण्याच्या वयात तुकड्या तुकड्यात बाईची व्याख्या कानावर पडत होती रेणूच्या. हे सगळं नाकारून टाकावं असं तिला झालं होतं. एखादी एखादी टचटचीत कळी खुडून टाकावी, ढबुळ्या बटाट्याचे वरती येणारे कोंब असे चिरडून टाकावेत, तशी आपली वाढ उपटून नष्ट करावी असं तिला वाटायचं. मामी ती कशी रोखून पाहते, तेव्हा छातीवर उमलणारे ते अस्फुट कळे गायब व्हावेत, जादू मंतर छू मंतर होऊन जावेत असं रेणूला वाटायचं. रेणू द्वाड लाडावलेली, त्यात बाईपणाच्या ह्या असल्या चर्चा. का म्हणून का म्हणून मुली मोठ्या झाल्या की बाई होतात, रेणू मोठी होणार, रेणू बाई होणार असा बोर्डच सांगा चौका चौकात. त्यासाठी ही नवीन बाई घेऊन या घरामध्ये, आत्याच्या ओळखीतली बाई. मुलींच्या वसतिगृहात रेक्टरे म्हणे ती. मामी म्हणते बरंच आहे की रेणूला वळण लागेल. रेणू बिथरली. या नव्या आईला घरी येऊ न देण्याचा चंग बांधला तिने. शनिवारी शाळा सुटली की रेणू आत्याकडे पळत असे. समीराचा काहीही उपयोग त्यात नसे. 3 वर्षाची अश्राफ पोर. एखादी कॅडबरी दिली तरी ती खुश व्हायची. शरयूबाई लग्न करून घरात आल्या. तशी रेणूपासून समीराही दुरावत चालली. SSC नंतर हट्टानं रेणू पुण्याला गेली. हॉस्टेलवर घरापासून फटकून राहण्यासाठी. सिव्हिल इंजिनिअरिंगचा निर्णय तिनं परस्परच घेतला. मुलगी म्हणून मी कुठेही कमी नाही हे सिद्ध करण्यात ती पुढे असायची. कॉलेजमध्ये रेणूचा स्पष्ट वक्तेपणा, सरळपणा, धीटपणा शशांकच्या नजरेत आला. आव्हान पेलण्याची तिची कुवत, तिच्या चालण्यातला डौल त्याला आवडला. वायवासाठी रेणू कॉर्पोरेट लुक मध्ये आली होती. त्याच दिवशी शशांकनं रेणूला प्रपोज केलं. रेणूला थोडासा अंदाज होताच, पण तिनं वेळ घेतला. लग्नासाठी अटी घातल्या. पहिली अट, शशांकच्या फॅमिली बिझनेस ऐवजी ती स्वतःचं करिअर स्वतः घडवेल. दुसरी महत्वाची अट रजिस्टर लग्नाची. लग्नाच्या विधींमध्ये शरयूबाई सहभागी झाल्या असत्या, जे तिला मुळीच नको होतं, म्हणून ही अट. शशांक रेणूचं लग्न झालं. शशांकच्या सहवासात रेणू उमलली. स्त्री देहाची नवी ओळख तिने अनुभवली. स्त्री शरीराचे विभ्रम तिला गवसले. चिनू पोटात असताना निर्मितीचा आनंद तिला मिळाला. मादी असण्याचा निसर्गदत्त हक्क तो तिला सुखावून गेला. त्या प्रेग्नन्सीत अमेरिकेला जाण्याची संधी हुकली याची थोडी खंतही वाटली रेणूला, पण बाळाचं पोटात धुशा देणं तिला मातृत्वाचं सुख देत होतं. रेणू अशी भूतकाळात रमलेली असतानाच समीराचा फोन आला. शरयूबाईंची आणि समीराची गट्टी. भरपूर गप्पा झाल्या दोघींच्या. समीराला शरयूबाईंच्या हातचा केक खावासा वाटत होता. गुड न्यूज आहे की काय, शरयूबाईंच्या मनात आलं. तिकडे अमेरिकेत बर्फ भुरभुर पडत होतं. केक वरच्या आयसिंग सारखं मऊ मऊ. शरयूबाईंच्या हातचा केक खाण्याची समीराची इच्छा रेणूलाही कळली. मावशीचं बोलणं ऐकून चिनू हसली आणि टाळ्या पिटायला लागली. मला पण हवा केक, मावशी सारखा, बर्फासारखं आयसिंग सुद्धा हवं त्याच्यावर, मऊ मऊ. शरयूबाईंनी मायेनं चिनूला जवळ उठलं. हे सगळं पाहताना रेणू गप्प झाली. रात्रीपर्यंत ती गुस्सातच होती. शशांकनं विचारलं तिला, तेव्हा म्हणाली, या शरयूबाईंनी सर्वांनाच जिंकून घेतलं अखेर. आधी बाबा, मग समीरा, नंतर आत्या आणि आता तर चिनू सुद्धा, आणि शशांक तू सुद्धा. हताशपणे रेणू गप्प बसली. शशांक म्हणाला, शी काय बोलतेस रेणू, सो छी. रेणू यावर रडायला लागली. मला ऍलर्जी आहे त्या बाईची, तिच्या असण्याची. नाही स्वीकारलंय मी त्या बाईला कधी समीरासारखं. तिचं आगमन हे आक्रमण मानलं मी. तिला काय,
तिला हक्काचं घर हवं होतं, घरात स्थान हवं होतं. बाबांनी ते हसत स्वीकारलं आणि मी मात्र एकटी पडत गेले. रडता रडता रेणूनं कूस बदलली. तिचं धुमसणं, तिचं रडणं पाहून शशांक तिच्या जवळ गेला. तिला शांत करताना, थोपटताना त्याचा हात हळूहळू सूचक फिरायला लागला. रेणूला ते कळत नव्हतं असं नाही, पण तिचा मुळीच मूड नव्हता. शशांकचा हात बाजूला करत रेणू विचारात बुडाली. आई गेली तेव्हा बाबा 40शीचे सुद्धा नव्हते. त्यांची ही गरज मला कुठे समजत होती त्या वयात. त्यांनी त्यासाठीही लग्न केलं नसेल कशावरून. पत्नी वियोगाची खळबळ, दुःख मनात असूनही पुरुषाची ही गरज असू शकते. माझ्या मनातल्या वादळाची कल्पना शशांकला आहे. तरीही पुरुष म्हणून त्याला जे हवं ते सुख हवंच आहे. म्हणजे म्हणजे शशांकच्या मनातही दोन बायका नसतात की काय? दुःखात असलेली रेणू पहिली, जिला त्याला समजावतो आहे. आणि दुसरी रेणू, जिच्याकडून त्याला हक्काचं शरीर सुख हवं आहे. आणि दोन्ही एकाच वेळी. रेणूच्या मनात लख्खन काहीतरी चमकल्यासारखं झालं. आणि शरयूबाईंकडे नव्यानं पाहणारी प्रकाशाची एक तिरीप, त्या तिरिपीच्या उजेडात अनेक जुन्या निर्गाठी रेणूला दिसायला लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच शरयूबाईंच्या टेस्ट होत्या. रेणू गेली त्यांच्याबरोबर. मग बाईंच्या मोठ्या बहिणीकडे ताईकडेही जाणं झालं. ताईशी गप्पा मारताना शरयूबाईंना मंटूच्या म्हणजे अमेरिकेत असलेल्या नातवाच्या आठवणी येत होत्या. ताईंचा नातू मंटू. तो जन्मला तेव्हा शरयूबाईंनीच त्याला पहिल्यांदा जवळ घेतलं होतं. नर्सनं बाळ त्यांच्या हातात दिलं तेव्हा तान्ह्या अर्भकाचा कोवळा स्पर्श त्यांना प्रथमच झाला होता. त्याचा नवजात गंध, जावळ, त्याची लुसलुशीत कांती शरयूबाईंना आठवत होती. त्या विचारात त्या हरखूनच गेल्या. रेणू त्यांच्याकडे पाहत राहिली. शरयूबाईंनी विजवराचं स्थळ स्वीकारलं होतं, कारण त्यांना घर हवं होतं, हक्काचं घर. पाठीवर असलेल्या पांढऱ्या डागामुळे शरयूबाईंचं लग्न होण्यात अडचणी येत होत्या. पण हे लग्न ठरण्यापूर्वी आत्यानं स्पष्ट शब्दात शरयूबाईंना कल्पना दिलेली होती. तुमचं लग्न जरी झालं तरी तुम्हाला कधीही मूल होता कामा नये. सावत्रपणानं या दोघींना होणारा भेदभाव आम्हाला नको आहे. आत्या मोठी व्यवहारी हो. आत्याच्या या बोलण्यावर आजीनं सर्टिफिकेटही दिलं होतं आणि आत्याचं कौतुकही केलं होतं. या सगळ्या अंधुकशा आठवणी जाळाच्या ठिणग्या उधळल्यागत रेणूला आता आठवायला लागल्या होत्या. यानंतर 2 दिवस गेले तसं शरयूबाईंना ऍडमिट व्हायचं होतं. त्या आपली छोटीशी बॅग भरत होत्या. रेणू तिथेच लॅपटॉपवर मेल्स चेक करत होती आणि चिनू उड्या मारत मारत तिथे खेळत होती. ए आजी, तुझं कसलं आहे ग ऑपरेशन? अगं तुला मी सांगितलं ना चिनू, पोटाचं ऑपरेशन आहे आजीच्या. पण म्हणजे युटेरसचं, हो ना? चिनूच्या तोंडून हा शब्द ऐकल्यावर रेणू चपापली. अगं म्हणजे पोटाचंच की नाही. हम्म, युटेरस हा स्पेशल ऑर्गन आहे, मला पूनम सांगत होती. पूनम ही तिची डान्स क्लास मधली मैत्रीण. हो का अगं बाई, बरीच माहिती दिसते हो तुझ्या मैत्रिणीला. शरयूबाईंचा स्वर अतिशय समजूतदार होता. पूनम ना 6th स्टँडर्डला आहे. त्यांना टीचरनी क्लासमध्ये सांगितलं, वेगळ्या वर्गात नेऊन सांगितलं. पण मला नाही हो हे आवडलं. मला पण नको तो युटेरस. चिनो, रेणूनं आपला लॅपटॉप बाजूला ठेवला. इट्स डर्टी. आय विल नॉट अंडरगो दॅट डर्टी स्टेज शुअर. चिनू एका दमात म्हणाली. यावर रेणू काही बोलणार इतक्याच शरयूबाईंनी चिनूला जवळ घेतलं. त्या म्हणाल्या, अगं चिनू, मला आधी सांग, तू मम्माच्या पोटात होतीस आधी, हे माहितीये का तुला? अगं, युटेरस म्हणजे काय माहितीये का तुला? तो बेड असतो बाळाचा, मऊ मऊ बेड.
तू त्याच बेडवर झोपत होतीस माहितीये. तुला माहितीये का, वी आर स्पेशल. सगळ्या बायका. आपल्याला गिफ्ट असते युटेरसची. गॉड्स गिफ्ट. मध्येच मग त्यांनी विचारलं, चिनू, तुला कळी आवडते ना ग रेड रोजची? चिनूनी मान डोलावताच त्या सांगायला लागल्या, कळी आवडते ना. मग तिचं फूल होतं ते सुद्धा आवडतं, हो की नाही? अगं, या स्पेशल गिफ्टमुळे आपलं शरीर उमलतं. आपलं शरीर हे सुद्धा एक कळीच आहे हो. ते काही नुसतं ताडमाड उंच नाही काही वाढत. कळीचं फूल होतं ना तसं उमलतं. तुझी डान्स शिकवणारी मेधाताई किती छान दिसते की नाही? अगं, फुलच आहे ते उमललेलं, पूर्ण उमललेलं. तू दाखव बर मला मेधाताई सारखी, फुलासारखी गिरकी घेऊन. हो, गिरकी घेईन, पण मला शरारा हवा मेधाताई सारखा. चिनू नाचायला लागली आणि गिरक्या घेत घेत सगळं विसरली. मला नसतं हं जमलं समजवायला, रेणू शरयूबाईंना म्हणाली. रेणू, अगं ही नवीन पिढी आहे, ती वेगळा विचार करते. त्यांना हा निसर्गाचा अन्याय वाटूच शकतो. एखाद्या गोष्टीचा स्वीकार करायला हवा केवळ निसर्गाचा निर्णय म्हणून, ही हतबलता वाटते त्यांना. मध्यंतरी मी एका खेळाडू मुलीबद्दल वाचलं होतं. करिअरच्या हव्यासापोटी निसर्गाच्या विरुद्ध धाडस करणाऱ्या या खेळाडू मुली, ही वृत्ती आता बोकाळू लागली आहे. सोवळ्या आवळ्याच्या नावाखाली देवपूजेत अडचण नको म्हणून ह्या सगळ्या पळवाटा आमच्या पिढीतच झाल्यात की सुरू. आपल्या शरीरावर आपण प्रेम करायला हवं. वेदना, त्रास कमी होण्याची धडपड समजू शकतो आपण. पण निसर्गाला दिलेला टोकाचा नकार, त्याची भीती वाटते. ह्यातूनच स्वतःच्या शरीराचा तिरस्कार निर्माण होऊ शकतो. शरयूबाई बोलण्यात हरवून गेल्या होत्या. मग आठवल्यासारखं करत त्या म्हणाल्या, समीराची समजूत काढताना मी कळीबद्दल सांगितलं होतं तिला. शरीरावर सुद्धा प्रेम करायला हवं. किती नटवतो, सजवतो आपण आपलं शरीर. किती तऱ्हातऱ्हांनी साजरे करतो स्त्री शरीराचे उत्सव. रेणू स्तिमित होऊन पाहायला लागली. काहीतरी उमलू पाहतय का? एकमेकींचा हात धरून साखळी होऊ पाहते का? प्रत्येक स्त्रीलाच स्वतःच्या शरीराचं कुतूहल पाहताना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. शारीरिक बदल होत असतात तेव्हा प्रत्येकीलाच ही नको नकोची भावना कधीतरी वाटलेली असतेच. पण ही बाई निसर्गदत्त देणगीचं इतकं कौतुक सांगतेय. या गॉड्स गिफ्ट बद्दल तिला स्वतःसाठी काय वाटत असेल? हिचं गर्भाशय बाळाच्या शय्येसाठी कधीच वापरलं गेलं नाही. तिच्यावर ती नकोशी अट लादली गेली. आणि आता आता ऑपरेट करून तोच अवयव काढून टाकायचा आहे. अरे रे, किती वेळा परिस्थिती शरण झाली असेल ही बाई. तरी सुद्धा निसर्गाच्या अनमोल भेटीचं कौतुक सांगते ही. रेणू थक्क झाली. काय बोलावं तिला कळेना. आपण सॉरी म्हणावं का शरयूबाईंना, की थँक्स म्हणावं? त्यांचं अभिनंदन करावं का, की ऑपरेशनसाठी ऑल द बेस्ट करावं, की सरळ एक सलाम करावा शरयूबाईंना? खरंच ग्रेट. शरयूबाईंनी धरलेला धीर ऑपरेशनसाठी निघताना मात्र सुटत चालला. सारखे त्यांचे डोळे पाणावत होते. फार काही न बोलता त्या चुपचाप गाडीत जाऊन बसल्या. ऑपरेशन सुरू झालं. ऑपरेशन संपता संपता आपण पोचू अशा अंदाजानं शशांक तिथे आला. त्यांची ताई सुद्धा आली. पण शरयूबाईंना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला. ऑपरेशन थिएटर बाहेर नुसती धावपळ चालली होती. मध्येच एकदा सिस्टरनं रेणूला बोलावलं आणि एक सही घेतली. ब्लड हवं होतं. काही प्रॉब्लेम आहे का सिस्टर? ते आम्ही कसं सांगणार मॅडम? ती झरकन गेली सुद्धा. रेणू विचारात पडली. आजूबाजूला पाहते तर सगळेच पेशंट्स किंवा त्यांचे नातेवाईक. त्यांना पाहूनच रेणूला नर्व्हस वाटायला लागलं होतं. नियोजित वेळेपेक्षा ऑपरेशनला जास्त काळ लागणं ही खरं तर नित्याची बाब. अनपेक्षितपणे ब्लड सप्लाय लागतो ही गोष्ट सुद्धा काही नवीन नाही. पण अशा वेळी सारासार विचार नष्ट होतो खरा. रेणूचाही जीव अगदी गोळा झाला. काही प्रॉब्लेम नको येऊ दे. कायम परिस्थितीशी दोन हात उभी करत राहिलेली ही बाई. गॉड्स गिफ्ट म्हणते ते गर्भाशय तिच्यासाठी निरुपयोगी ठरलं. आणि
आणि बाळाला पाजण्यासाठीचा पान्हा तिला फुटूच दिला नाही. तरी सुद्धा आपल्या स्त्री शरीराचा हिला अभिमान आहे. समीराला बाळ होईल अशी आतुरतेनं वाट पाहते आहे ती. तिला समीराच्या बाळाला खेळवायचंय आणि चिनूची स्त्री संवेदना सुद्धा तिला जागवायची आहे. समीरा इतकं सहवासानं दाट झालेलं नातं नसेल, पण आता माझ्याही मनात तिच्यासाठी काहीतरी कोवळं हळुवार असं नातं उमलतंय. एखादी कळी उमलावी ना, अगदी तसं. हे मला तिला सांगायचंय. अर्धा तास उलटला असेल नसेल. रूम नंबर 14 रेडी करा. ऑर्डर देत सिस्टर बाहेर आल्या. पेशंट इज ऑल राईट. ज्या वाक्याची सगळे वाट पाहत होते तेही ऐकू आलं. रेणूनं समीराला लगेच SMS केला. बराच वेळ गेला तशी स्ट्रेचरवरून शरयूबाई आतमध्ये आल्या, रूम मध्ये आल्या. शरू शरू ठीक आहेस ना ग? त्यांच्या ताईनी अधीरतेनं विचारलं. शरयूबाई ठीक आहात ना तुम्ही? रेणू म्हणाली. शरयूबाईंनी हळूच डोळे उघडले. म्लानपणाने त्या हसल्या. रेणूनं त्याच क्षणी त्यांचा हात हातात घेतला. खूप खूप गहिवर दाटून आला होता तिच्या मनात, पण ओठातून शब्दच फुटत नव्हते. ही प्रतीक्षा किती जीवघेणी. तिला खूप बोलायचंय शरयूबाईंशी. गळून पडलेल्या काट्यांबद्दल बोलायचंय, उमलणाऱ्या नात्याबद्दल बोलायचंय, कितीतरी चुकलेल्या हुकलेल्या क्षणांबद्दल तिला बोलायचंय. खूप बोलायचंय. रेणूच्या डोळ्यांच्या कडा ओलावायला लागल्या. तिला जाणवलं मौनाच्या भिंतींची कवाडं आता हळूहळू उघडायला लागले. एक कळी उमलताना. धन्यवाद. वसुंधराताई आहेत, तर त्यांना मला विचारावंसं वाटतं की कथा कशी सुचली आणि कोणाकोणाकडनं त्यांना काय प्रतिसाद कसा मिळाला असं याबद्दल. वसुंधराताई आहेत आपल्यात. भूषण सर आणि रसिक वाचक ग्रुप यांचे आभार मानते आणि अलकाचे पण आभार मानते. खूप छान तिने अभिवाचन केलं, खूपच छान केलं. म्हणजे कर्टेल करावं लागली कथा ती आधीच मला म्हणाली होती. तिचा प्रश्न आहे की कथा कशी सुचली. मला ही कथा सुचली, आजूबाजूच्या मुली मी बघितल्या की समान हक्क हवाय, समान न्याय हवा आहे, समानतेचंच युग आहे आणि समानतेसाठी स्त्री झगडा करते आहे. अजूनही झगडा तिचा चालू आहे. पण तो झगडा चालू असताना समानतेच्या नावाखाली आपण मुलीचा मुलगा करायचा का? तर नाही, ते विकृत होईल. या मी विचारांमध्ये असताना मला ही कथा सुचली आणि मग मी असं ठरवलं की एक रेणू नावाची मी अडदाण मुलगी दाखवली की जी पुरुषासारखी बनू बघते. आणि मग त्यासाठी मी सावत्र आईची बॅकग्राऊंड घेतली की तिच्याकडे थोडं दुर्लक्ष झालंय, तिची सख्खी आई नाहीये, त्यामुळे अशी मी बॅकग्राऊंड घेऊन ही कथा घेतली आणि मग मला ते आपोआप सुचत गेलं. आणि गंमत अशी झाली की त्या अडदान रेणू ऐवजी सावत्र आई रेणूची हीच कथेची नायिका झाली आणि त्यातून स्त्रीच्या संवेदना उमलल्या आणि रेणू आणि सावत्राईचं नातं जे सावत्र होतं ते पण उमलू पाहिलं आणि मग एक कळी अशी उमलली. आणि मला खूपच म्हणजे ही कथा लिहिल्यावर समाधान मिळालं की हो, मला जे वाटत होतं स्त्रीच्या संवेदना जागृत व्हाव्यात त्या मी या कथेच्या द्वारे नक्कीच पोचवल्या असं मला मनापासून वाटतं. स्त्रीचं जे नैसर्गिक मार्दव आहे, नैसर्गिक गोडवा आहे, नैसर्गिक कमनीयता आहे, तिचा अभिमान आपल्याला वाटायला हवा किंवा तिला आईपणाचा जो निसर्गाने आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाचा सन्मान पण तिने करायला हवा, त्याचा अभिमान तिने बाळगायला हवा आणि तिचं स्त्रीत्व टिकवायला हवं. समानतेच्या हक्कासाठी स्त्रीत्वाचा अधिक्षेप करू नये असं सांगणारी कथा माझ्याकडनं लिहिली गेली आणि त्यामुळेच ती मला सुचली होती आणि त्याप्रमाणे जसं माझ्या मनामध्ये फ्रेम तयार होती त्याप्रमाणे ती लिहिली गेली. प्रतिसाद कसा मिळाला लोकांचा? ही कथा दीपावलीच्या दिवाळी अंकामध्ये आल्यामुळे प्रतिसाद चांगला मिळाला, कारण ती लोकांपर्यंत पोहोचतो. दीपावली अंक हे त्याचं आधी प्रमुख कारण आहे आणि इतका प्रतिसाद मिळाला म्हणजे नगर, नाशिक, पुणे, मुंबईचा तर होता प्रतिसाद. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे पुरुषांचा प्रतिसाद मिळाला, मेल आल्या मला
दोन एक पुरुषांनी मला मेसेज पाठवला फक्त निशब्द. एकाने पाठवलं हॅट्स ऑफ यू असं केलं. नंतर मला खूप कौतुक वाटलं, म्हणजे पुरुषांच्या मेसेजचे जास्त कौतुक वाटलं मला. आणि मला विशेष सांगावं असं वाटतं, म्हणजे कॉन्सेलरचा मला फोन आला की मला नेहमी प्रश्न पडतो मुलींना काय सांगायचं. आता मुलींचा वयात येण्याचा काळ आता अजून लवकर होतो आहे आणि त्या मनाने मुली लहान अल्लड आहेत, तर मला त्यांना कॉन्सेलरकडे घेऊन येतात आया त्यांच्या. आणि त्यांना सांगण्यासाठी मला एक चांगला मुद्दा मिळाला तुमची कथा वाचून, असं मला एकाने अगदी आवर्जून सांगितलं. आणि एका आजीबाईंचा फोन आला मला. 75 वर्षाच्या आजी होत्या. त्यांना 9 वर्षाची नात होती. त्या म्हणाल्या, "तिला कसं सांगायचं?" हा मला प्रश्न पडला होता. माझ्या मुलींना मला धाकदपटशाने सांगता आलं, पण ह्या मुलीला मी कसं सांगू? आधुनिक काळाशी जोडणारं कसं बोलू? तर ते मला उत्तर मिळालं असं मला आजींनी सांगितलं. नक्कीच मला असे काही प्रतिसाद खूप समाधान देऊन गेले. तर कोणाला काही विचारायचं असल्यास जरूर विचारा. आपले अभिप्राय नोंदवायचे असेल तर नोंदवा. मंच खुला आहे. कथा खूपच सुरेख आहे. म्हणजे त्याची मांडणी अतिशय चांगली आहे आणि पकड घेणारी आहे. अर्थात अलका जोशींनी ती पोचवली पण तशीच प्रभावीपणे. मग त्यांचंही नक्कीच, खास कौतुक नक्कीच. करायला पाहिजे. पण मुळात कथा चांगली असावी लागते, नाहीतर जर ती किती पोचवणारा चांगला असला तरी सुद्धा त्याच्यात अडचण येऊ शकते. पण ह्या कथेत खूपच चांगला दम आहे आणि त्यांनी पोचवली छान. आता या मुद्द्याकडे बघताना, म्हणजे बाकी मंच खूप मोठा आहे, बऱ्याच लोकांना प्रश्न असतील, पण मला एक सहज सुचलेली गोष्ट आहे, म्हणजे अनुभवातून आलेलं म्हणता येईल, की तुम्ही जसं त्या म्हणजे तिची ती सावत्र उभी केली, की जिला बाळ झालं नाही, तिचं काही तुमच्या त्या अटी असल्या तिच्या घातलेल्या असल्यामुळे, आणि तिला होऊ शकलं नाही. याच्यावरनं मी एक उदाहरण तुम्हाला देतो, की होली क्रॉस ठाण्यात शाळा आहे. तिथे ती मुलींची शाळा आहे. तिथे हो. शाळेत मुलींना, म्हणजे मला अनेक मुली माहिती आहेत, माझी एक मुलगी पण तिथे शिकली आहे. त्या मुलींना त्या नर्स जितक्या चांगल्या पद्धतीने स्त्रियांचं बद्दल, ह्या पर्टिक्युलरली जेव्हा मुली वयात येतात त्या वयामध्ये त्या शाळेत असतात, त्या घाबरून जातात, तेव्हा ज्या पद्धतीने त्यांना त्या हँडल करतात आणि त्यांना सांगतात समजावून, म्हणजे माझ्या अनुभवात मी तुम्हाला सांगतो की मी त्यावेळेला, आता माझं वय 70 आहे, त्यावेळेला माझी, आता मुलगी माझी 42 वर्षाची आहे, त्यावेळेच्या गोष्टी मी सांगतोय. तेव्हा मला जाणवलं होतं की इतक्या प्रभावीपणे आपल्या आई, आपल्या बहिणी, आपल्या आत्या, बाजूबाजूच्या ज्यांना मुलं झाली आहेत त्या पण सांगू नाही शकणार इतक्या सुंदरपणे, ज्यांना मुलं त्यावेळेला झालीच नाहीत, म्हणजे नर्स झाल्यामुळे. त्यामुळे त्या इतक्या सुंदरपणे स्त्रीचं हे देवाची गिफ्ट आहे, हे शब्दच एक्झॅक्टली मला आठवत आहेत. हे त्यांनी कसं सुंदर सांगितलं होतं. आणि मुली कॉन्फिडंट, एकतर शाळेत शिक्षकांनी सांगितलं की मुलांना जास्ती पटतं, तर तसं ते होतं. इथे ही सॉरी, त्या शरयुताई, त्या शरयुताई त्याच पद्धतीने ते मांडणी करतात. हे बघून मला, म्हणजे तुम्ही कल्पनेने जिथे पोहोचलात तिथे मी अनुभवाने पोहोचलो होतो, त्यामुळे ते मला मॅच होतं आणि तुमच्या कल्पनाशक्तीला दाद देतो. सलाम, सॅल्यूट. शुभानंद आजगावकर यांना विनंती करतो की रसिक वाचक मंचातर्फे आपल्या या सत्राचं आभार प्रदर्शन करावं. थँक्यू भूषण. काय असतं, एखादा मोठा प्रोग्राम होऊन गेला त्याच्यानंतर लगेच येणारा प्रोग्राम हा, त्याच्यावरती नाही म्हटलं तरी पहिल्या प्रोग्रामची थोडी छाया पुढे पडत असते. आत्ताच आम्ही 125वा कार्यक्रम केला 15 दिवसापूर्वीच, आणि त्याची व्हिडिओज टाकले, सगळं झालंय. आता यांचं पाठोपाठ 126वा आला. पण हा प्रोग्राम सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने झाला. म्हणजे ह्या मंडळाची, आमच्या ज्या समूहाची जी चढती कमान आहे ना, त्या 125 नंतर 126 ही आम्हाला चढती कमान वाटली. ह्यासाठी तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन. तुमच्या कथालेखन खूपच, आणि अलका जोशींनी त्याची मांडणी जी केली ही फारच सुंदर. म्हणजे आता इथं उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना ते जाणवलं असेल की कथा कशी पोचवायची लोकांपर्यंत आणि कथा कशी लिहायची, या दोन्ही गोष्टी. लिहिणं तर काय आपल्या हातात नसतं, ते ज्याला सुचतं त्याला सुचतं, पण ज्याने पोचवलं ते पण अर्थात सोपं नाहीये, पण तेवढं चांगलं केलेलं काम. तर मी प्रथम तुमच्या नक्कीच. दोघांचेही, तुमच्या दोघांचेही मी समूहाच्या वतीने दोघांनाही धन्यवाद देतो, आभार मानतो की तुम्ही दोघंही जण इथे आलात, एक तर या कार्यक्रम घेतलात, त्याच्या वेळात वेळ काढून. आज एकादशीचा दिवस आहे, बऱ्याच तुम्हालाही घरात अनेकांना कामं असतील, आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथे जमली, या सगळ्यांनी कार्यक्रम पाहिला आणि वेळेत संपवला. ते एक मला अलका जोशी तुमचं कौतुक करायला पाहिजे. वेळी तुम्ही काही कर्टेल केलं असेल तरी कथाचा फ्लो तुम्ही कुठेही त्याला बाधित होऊ दिला नाही, त्याकरता तुमचं अभिनंदन पण आणि तुमचे आभार पण.
आणि आमच्या नेहमीच्या ओपनिंग बॅट्समन मनीषाताईंचं तर काय विचारूच नका. त्यांनी पहिली मांडणीच चार सुरेख केली. तुमच्या दोघांची सगळी काय म्हणजे अभ्यासातलं आणि शैक्षणिक अकॅडमिक जे सगळं करिअर आहे ते ऐकून तर थक्क व्हायला होतं. दोघींचे अफलातून आहे. कौतुकास्पदच आहे. तसं त्यामुळे सगळ्या तुमच्या दोघांचंही आणि मनीषाताईंचं सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर केल्याबद्दल आमचे कॅप्टन भूषण मुळे यांना पण धन्यवाद देतो. ते तुम्हाला ऑल द बेस्ट. तुमच्या कथासंग्रह असे नव्या नव्याने येतच राहोत आणि तुमच्याकडनं कायम असत नवीन नवीन कथा वाचन होत राहो. त्या माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.